हॅलो, नमस्कार. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ-सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ-सकाळ सुरुवात केली. तर आज आहे मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार. तर तुम्हाला सर्वांना मार्गशीर्षमधल्या दुसऱ्या गुरुवारच्या खूप-खूप शुभेच्छा. तर गुरुवारची पूजा मी कशी केली आणि नैवेद्यासाठी पूर्ण थाळी अगदी कांदा लसूण न घालता काय-काय बनवलं हे सगळं मी आज तुम्हाला दाखवते. तर गुरुवार होता, मी लवकरच उठले. म्हणलं लवकर उठलं की लवकर आवरतं. मग मी नाश्ते बनवले सगळ्यांना. नाश्ता बनवल्यानंतर डब्बा बनवला. मोठा मुलगा सागर गेला कॉलेजला. त्यानंतर मग मी लागले मंदिर आवरायला. तर गुरुवार होता ना, म्हटलं सगळं मंदिरच आवरून काढावा. तर पूजा पण मांडायची ना गुरुवारची. आपण पूजा मांडायची, बाकीचे देव सगळं तसंच ठेवायचं. मग म्हटलं सगळं त्याच्या खालचे कपडे वगैरे सगळं बदलून घेते. कपडे बदलले. त्यानंतर मी देवांना अंघोळ घातली. फक्त उजळवले, काहीच नाही. कारण सारखे-सारखे उजळत नाही मी. 10-15 दिवसातून एकदाच उजळवते मी देव. आणि देवांना अंघोळ घालून त्यांना स्थान देते. आणि आता नवीन माळी आणल्यात मी देवांना ना, तर त्या घालते. म्हणलं आज नवीनच, जुन्या काढून ठेवते. तर असं 2-3 प्रकारच्या माळी आणल्यात ना मी. तर अशा वेगवेगळ्या माळी घातल्या की बरं पडतं, छान पण वाटतं. सगळं देवांना मी आता माळी घालून घेतल्या. त्यानंतर कलश मी आधीच म्हणजे घासून घेतला होता, घासून पुसून घेतला. त्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि जो नारळ असतो ना आपला नेहमीचा, तर त्याला स्वच्छ धुवून घेतलं. कारण आपण हळदी-कुंकू वाहतो ना कलशावरती, तर ते नारळ म्हणजे नारळ ओला असतो ना, ते हळदी-कुंकू ओलं होऊन थोडंसं असं गिळगिळीत झाल्यासारखं होतं आणि मग असं बुरशी पकडल्यासारखं होतं नारळ. त्यामुळे आपण दरवेळेस कलशातलं पाणी बदलायला लागलो ना, नारळ स्वच्छ धुवून घ्यायचा. म्हणजे नारळ गिळगिळीत होत नाही, कोरडा पडत नाही, बुरशी लागत नाही आणि त्यामुळे नारळाला तडा पण जात नाही. तर प्रत्येक वेळेस आपण पाणी बदलायला लागलं ना कलशातलं, त्यावेळेस नारळ स्वच्छ धुवून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता माझ्या नारळाला मस्त असा कोम आलाय पुन्हा. तर मी सगळ्या देवांना आता हळदी-कुंकू, अष्टगंध आणि फूल वाहून घेतलं. रोजची देवपूजा झाली. मी फ्रूट खाल्ले. तर त्या दिवशी गावाकडे गेलो होतो ना लग्नाला, तर बाळूभाऊच्या इथून फौजी साहेबांनी राजूने चिकू काढले होते ना झाडावरून, तर ते छान पिकले होते ना, तेच चिकू खाल्ले मी आणि फौजी साहेबांना जेवायला दिलं. फौजी साहेबांचं जेवण झालं. त्यानंतर लागले मी गुरुवारच्या पूजेची मांडणी करायला आणि आपल्या झाडांना आता मस्त चाफ्याचे फुलं यायला लागलेत ना, चाफ्याच्या फुलांनीच मी हे गजलक्ष्मी दिवा आहे ना, हा मस्त सजवत होते. तर जास्वंदीचे फुलं येत नाही आपल्या झाडांना अजून, कारण कटिंग केलेली ना, त्याला वेळ लागेल फुलं यायला. पण बाकीचे चाफ्याचे वगैरे फुलं येतात, तर तेच मी काढले होते. आणि मुलांनी सकाळी मला बाजारातून गजरे आणून दिले होते. त्यानंतर बाकीचे शेवंतीचे फुलं पण आणून दिले होते. तर मी लागली पूजेची मांडणी करायला. तर तुम्ही बघू शकता गजलक्ष्मी दिवा छान असा सजवला होता मी. आणि कमळाचं हे प्लास्टिकचं फूल आहे ना, हे आणलं होतं पाठीमागच्या वेळेस मी दिवाळीच्या आधी. तर त्याच्यातच मी आज मस्त माता लक्ष्मीची म्हणजे कलशाची स्थापना करून देवीचं रूप देणार आहे कलशाला. आणि माझ्या 1-2 ताईच्या कमेंट होते, की "ताई तुझ्या हाताला काय झाले? चटका लागला का?" तर हो ताई, चटका लागला होता. आता त्याची खपली निघून गेली. पण असं ते पांढरं-पांढरं झालंय. आता ते थोडंसं मिळून यायला वेळ लागेल अजून. त्यामुळे ते तसं दिसतंय. आता कलश भरून घेतला मी. कलशावरती मस्त स्वास्तिक काढून घेतलं. 5 बोटं ओढले कुंकवाचे. त्यानंतर पाठीमागच्या वेळेस मी ना काय घाई-गडबडीमध्ये ना ह्या पानांच्या पत्री ठेवायचं विसरूनच गेले होते. तर ह्यावेळेस ना आवर्जून मी पानांच्या पत्री घेतल्या आणि त्यानंतर त्याच्यावरती नागवेलीचे 5 पानं पण घेतले. आंब्याची डहाळी नाही इथं जवळ ना, तर त्यामुळे मी नागवेलीचे पानच घेत असते. आणि नारळ ठेवलाय. नारळाला मस्त हा मुकुट लावणार मी आज. तर तुळजापूरच्या देवी आईचा मुकुट मी आणायला लावलाय. त्या काकांना आता पुन्हा एकदा विचारून पाहते, आणला की काय? पाठीमागच्या वेळेस गेले होते ना, तर कोल्हापूरच्या देवी आईचा मला मुकुट मिळाला होता. तुळजापूरच्या नव्हता मिळाला. तर ह्यावेळेस बघते त्यांना असलं तर घेऊन येते. तर तुळजापूरची आमची कुलदेवी ना, तर तो मुकुट मी नक्की घेणार आहे. तर आता हा मी वापरते ह्यावेळेस. पाठीमागच्या वेळेस कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी आईचा मी मुकुट लावला होता आणि पाठीमागच्या वेळेस मी नथ घालायचं विसरून गेले होते मुकुटाला. तर ह्यावेळेस मी नथ आवर्जून घालते आणि कलर कॉम्बिनेशन मी सगळं पिवळं ठेवलं आहे. मुकुट पण छान वरतून असा पिवळा आहे. त्यानंतर वस्त्र पण देवी आईचे पिवळेच घेतलेत मी आणि पिवळ्या याच्यावर मोत्याचं मंगळसूत्र, ते चोकर एकदम असं छान वाटत होतं ना कलर कॉम्बिनेशन. त्यामुळे मी मोत्याचं चोकर आणि मोत्याचंच मंगळसूत्र घातले. तर मोत्याचं मंगळसूत्र लांब होतं, पण मी थोडंसं त्याला आखूड केलंय पाठीमागून. आणि 1-2 ताईच्या कमेंट होते, की "ताई काळ्या मण्यातलं मंगळसूत्र छोटं तरी देवी आईला घालत जा." तर पाठीमागच्या वेळेस पण मी घातलं होतं, पण त्याची पोत आहे ना, काळी पोत जास्त पाठीमागे ओढून घेतली होती, त्याच्यामुळे ते दिसतच नव्हतं. ह्यावेळेस थोडंसं खाली ठेवलेलं ते मंगळसूत्र काळ्या पोथीतलं छान वाटतंय. तर कलर कॉम्बिनेशन मी असं ठेवलं होतं, इतकं भारी वाटत होतं ना, देवी आईचं रूप एकदम उठून दिसत होतं. तर देवी आईला मस्त मी एक गजरा घातला, गुलाबाचं फूल वरतून लावलंय ना, भारी वाटत होतं एकदम.
आता 1-2 ताईच्या कमेंट होत्या, की "ताई तू समई कुठून आणली? तुला कशी मिळाली? समईच्या वरती दिवा कसं काय येतो? तर तुला तो मिळाला, कुठे मिळाला मला सांग." तर ताई मी समई घेतली ना बाजारातून तेव्हा समईसारखी समईच होती. पण मी घरीच जुगाड केलंय. समईला वरून दिवा जोडलाय मी. तर तो कसा जोडलाय मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगते ताई आता. तर एक दिवस काय झालं, अशीच कोणतीतरी काहीतरी पूजा होती. पूजेनंतर मी समया, दिवे सगळे घासायला काढले. कारण पूजेच्या वेळी आपल्याला दिवे लावायला काहीच वाटत नाही. पण जेव्हा ते घासायचे असतात ना समया आणि ते, तेव्हा नाकी नऊ येतात ताईंनो. खरंच इतकं बेंचट होतं ना ते, खूप तेलकट होतं आणि त्या समया व्यवस्थित निघल्या नाही, उजळल्या नाही, की आपल्याला चुरचुर लागून राहते. त्यामुळे मग त्या समयात ना एकदम अशा मस्त उजळाव्या लागतात. तर मी घासत होते आणि माझ्या असं सहज लक्षात आलं, की आपण समईमध्ये तर दिवा लावतो, पण तो एकच लावतो. 5-5 दिवे कुठं लावतो? तर मी घासत होते दिवे. मग मी काय केलतं, जो समईचा वरचा गट्टू काढून साईडला ठेवलेला मी आता म्हणजे कळसासारखा, तो मी काढलेला होता आणि जे छोटे-छोटे दिवे आहेत ना, हे ते 2 आहेत माझ्याकडे सेम-सेम. तर त्याचं खालचं स्टँड काढून मी असं घासत होते. तर मी काय केलं, ते छोटासा दिवा आहे ना, वरती समईला असा लावून पाहिला मी, असं जसं लावते ना आत्ता तसा. लावून पाहिला तर इतकं छान वाटत होतं ना ते. तर माझ्या असंच डोक्यात आलं, की आपण समईमध्ये 5 दिवे लावत नाही, एकच लावतो. मग आपण वरती हा छोटासा दिवा जर अटॅच करून एकच दिवा लावला, तर आपली खालची समई खराबच होणार नाही. फक्त वरचा दिवाच तेवढा खराब होईल आणि दिवे लावून झाल्यानंतर तेवढा वरचा दिवा काढून घ्यायचा, तेवढाच घासायचा. समया आपल्या खराब होणारच नाही आणि घासायचा ताण पण वाचेन आपला. तर त्यामुळे मी काय केलं, मग हे दिवे जे लावले ना मी समईच्या वरती, तर ते दिवे तसेच ठेवलेत आणि पाठीमागच्या गुरुवारी पण मी तसंच लावलं होतं. तर फुल तयार झालं होतं ना हे दिव्यांच्यामध्ये. तर इतकं छान झालं होतं ना आणि दिसायला इतके छान वाटतंय तुम्ही बघू शकता. तर ताईंनो हे घरीच जुगाड मी असं केलेलं आहे. तर आजकाल बाजारामध्ये पण छान अशा वरच्या एका दिव्याच्या, सिंगल दिव्याच्या समया मिळायला लागल्यात. पण मी माझं घरचं जुगाड असं केलंय आणि अशी समया लावते सिंगल दिव्याच्या. आजकाल समयांना खाली म्हणजे प्लेटसारखे स्टँड पण आलेत. त्याच्यामध्येच ते तेल गळतं. तसंच ते म्हणजे आपले खालचे कपडे पण खराब होत नाही. पण मला माझ्या समयांना असे खाली प्लेटा नव्हत्या ना, मला त्या प्लेटा आणाव्या लागल्या सिंगल. मग ते समई खाली मी ठेवायचे आणि 2-4 दिवस, 4-5 दिवस समया लावल्या ना आपण सारख्या-सारख्या, तर त्याच्या खाली तेल पण उतरतं समई खाली. त्यामुळे मी असं घरीच जुगाड केले तुम्ही बघू शकता. 2 दिवे त्याला अटॅच केलेत आणि तेच लावत असते मी. तर इतकं भारी वाटतंय ना ताईंनो, आपली समईसुद्धा खराब होत नाही आणि ती आपल्याला घासावी पण लागत नाही. वरचे दिवे तेवढे काढायचे आणि घासून घ्यायचे बस. आणि तुम्ही बघू शकता आता मी गणपती बाप्पांना अभिषेक घातलाय, त्यांना स्थान दिलंय. त्यांना म्हणजे हळदी-कुंकू, अक्षदा, फूल वाहिलंय. त्यांना विडा पण ठेवलाय आणि आता बाकीची पूजा उरकून घेते. गणपती बाप्पांनंतर माता लक्ष्मीचा विग्रह आहे ना, तर माता लक्ष्मीची पूजा झाली. त्यानंतर श्रीयंत्र आहे ना, ते पण ठेवलं मी आज पूजेमध्ये. गजलक्ष्मी पण ठेवलेत आणि जे फळं आहेत ना, तर 5-6 प्रकारचे आहेत माझ्याकडं. काही पेरू पण निघलाय झाडाला. तर असं 5-6 प्रकारचे फळं मी ठेवलेत आणि ओटीचं सामान पण ठेवलंय. गणपती बाप्पांना विडा, गुळखोबऱ्याचं नैवेद्य. तर बाकीची सगळी मांडणी झाली. आता मी रांगोळी काढून घेते. तर कुठलीही पूजा म्हणलं की रांगोळीशिवाय ती अपूर्णच वाटते. तर थोडीशी रांगोळी काढून घेते मी आता. तर लाल आणि पिवळ्याचं कलर कॉम्बिनेशन खूप भारी वाटतं रांगोळीचं. तर तेच काढून घेते मी आता छोटीशी रांगोळी पटकन. कारण फौजी साहेबांना ड्युटीवर पण जायचं होतं आणि मला नैवेद्य पण दाखवायचा होता. तर म्हटलं पटपट स्वयंपाक करून घेते. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय फक्त पूजेचं थोडंसं दाखवते. नैवेद्य बनवलेला वगैरे काहीच नाही दाखवत. कारण एवढी सगळी पूजा दाखवायची आणि स्वयंपाकाचं पण दाखवायचं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे मी दाखवतच नव्हते. पण तुम्ही म्हणता की ही नैवेद्य दाखवते का नाही काय माहिती. त्यामुळे म्हणलं चला तुम्हाला पण उपयोगी पडेल. तर कांदा लसूण न घालता आज मी कशी नैवेद्य बनवते, उपवास सोडायला पण होतं. कारण उपवास धरल्यावर आपल्याला कांदा लसूण खायचा नसतो. तर आज मी तुम्हाला नैवेद्याची थाळी कशी बनवायची म्हणजे अगदी कांदा लसूण न घालता. कारण नैवेद्य बनवायचं म्हणलं किंवा उपवास सोडायला बनवायचं म्हणलं ना, तर कांदा लसूण खात नाहीत. तर कांदा लसूण न घालता नैवेद्याची पूर्ण थाळी मी कशी बनवते ते दाखवते. तर काय काय बनवते मी आज थाळीमध्ये तर पाहूया चला. तर कुकरच्या डब्यामध्ये मी तुरीची डाळ घेतली अर्धी आणि अर्धी मुगाची डाळ घेतली. तर कसं आहे ना, मुगाची डाळ घातली ना डाळीमध्ये म्हणजे तुरीची डाळीमध्ये मिक्स, तर वरण असं घट्टसर मस्त होतं. तर डाळ धुवून घेतली. डाळीमध्ये मी हळद, थोडंसं मीठ घातलं चवीनुसार, जास्त नाही घातलं
आणि थोडंसं तेल पण घातले. तेलाने काय होतं मऊसूद मस्त अशी डाळ शिजली जाती. आणि एक टोमॅटो मी कापून पण घातले त्याच्यामध्ये, छोटं टोमॅटो होतं. टोमॅटो मी आधीच का घातले कारण डाळ शिजल्यानंतर फक्त तेल, जिरी, थोडीशी हळद, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता याचीच फोडणी द्यायची फक्त. काही लसूण वगैरे काहीच नाही घालायचं. त्यामुळे मी थोडंसं छोटं टोमॅटो आधीच चिरून घातले डाळीमध्ये. आणि बरीचशी तयारी मी म्हणजे आधीच करून ठेवली होती. बटाटे शिजवून ठेवले होते. आणि आता टोमॅटो, हिरव्या मिरच्या सगळं काढून ठेवलं मी. म्हटलं बाहेर एकदा दिवे लावून येते कारण प्रदोष काळ झाला होता ना. सूर्य मावळं होता पूर्ण. म्हटलं बाहेरचे दिवे लावते आणि मग बाकीचं स्वयंपाक पटपट करते. आता हे बघा 6:15 6:30 वाजलेत फक्त, तरी पण इतका अंधार झालाय. खूप पटकन अंधार पडतो आजकाल. तर बाहेर दिवे लावून आले मी. त्यानंतर छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, थोडंसं खोबरं कापून घेतलं आणि 2 टोमॅटो कापून घेतलेत मी. आणि त्याच्यामध्ये घालते आता थोडीशी कोथिंबीर. आणि आलं असेल तर आलंही आपण घालू शकतो, पण माझ्याकडं आलंच नव्हतं. त्यामुळे मी फक्त कोथिंबीर ते घातले. आता हे बिना पाणी घालता एकदम बारीक वाटून घेते. तर एवढ्या वाटणामध्ये 2 भाज्या होतात. तर 2 भाज्या करणार आहे मी. कारण मी गावाकडे गेले होते ना, आमच्या शेतामधून मी घेवड्याच्या शेंगा पण आणल्या होत्या ना. तर गुरुवार होता. स्वामी महाराजांना घेवड्याच्या शेंगाची भाजी खूप आवडती. त्यामुळे म्हटलं घेवड्याच्या शेंगा पण थोड्याशा बनवते. 2 कढया ठेवल्यात मी आता. दोन्ही कढईमध्ये थोडं-थोडं तेल घातलं, थोडी-थोडी जिरा घातले, जिऱ्याची फोडणी दिली. आणि त्याच्यानंतर हे वाटण घेतलं ना मी छोट्या भांड्यामध्ये. तर अर्धं-अर्धं वाटण केलं मी. अर्धं वाटण अलीकडे कढईत घातलं आणि अर्धं पलीकडे कढईत घातले. तर एकाच वाटणामध्ये मी 2 भाज्या बनवणार आहे. तर पुरं होतं एवढं वाटण. आणि वाटलंच आपल्याला जास्त म्हणजे रस्सा करायचा आहे तर थोडंसं शेंगदाण्याचा कूट आपण घालू शकतो. पण त्याची काही गरजच पडली नाही मला. तर तुम्हाला मी दाखवते बघा. तर छोट्या कढईमध्ये ते वाटण घातलं होतं मी. ते परतलंय छान. आणि त्याच्यामध्ये मी घालते आता कांदा लसूण मसाला पण नाही घालायचा आपल्याला. फक्त लाल मिर्च पावडर घातली मी आणि जो गरम मसाला आहे थोडासा तो घातलाय. आणि हळद घातली. तेवढं परतून घेतलं. त्याच्यामध्ये घातल्या मी घेवड्याच्या शेंगा मस्त निसून ठेवल्या होत्या दुपारीच. तर त्या घातल्या. थोडासा कढीपत्ता फ्लेवरसाठी घातलाय. आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता मिक्स करायचं. मंद आचेवरती मी झाकण ठेवून आता घेवड्याच्या शेंगा शिजून देते. तर शेंगा कोरड्याच बनवायच्यात ना मला, त्यामुळे मी जास्त काही पाणी घातलं नाही. अर्धा ग्लासभर पाणी घातले, मिक्स केलं आणि झाकण ठेवून दिले. आता दुसऱ्या कढईमध्ये अर्धं वाटण घातलं होतं ना मी, ते पण छान परतले. त्याच्यामध्ये घालते मी हळद, लाल मिर्च पावडर, थोडासा गरम मसाला, हेच घालते फक्त. आणि थोडासा किचन किंग मसाला होता ना, तो पण घातला मी. थोडंसं मिक्स करून घेतलंय. कारण जास्त लाल मिर्च पावडर पण नाही घालायची, कारण हिरव्या मिरच्या मी वाटणामध्ये घातल्या होत्या आधीच ना, त्यामुळे म्हणजे जास्त तिखट होईल. आणि ते वाटण सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये घातलं जरा पाणी मी. आता इथं आपल्याला जसं घट्ट पातळ लागतं त्यानुसार पाणी घालायचं आहे. आणि बटाटे शिजलेले होते 2-3, ते मी असं थोडंसं बारीक-बारीक चुरगळून घेतलेत आणि त्याच्यामध्ये घातलेत. तर एकदम घट्टसर मस्त असं रस्सादार भाजी होती. आणि जास्त जर आपल्याला रस्सा करायचा असेल तर आपण शेंगदाण्याचा कूट घालू शकतो याच्यामध्ये. पण आम्ही 4-5 जण आहेत ना, 2-3 भाज्या आहेत, डाळ वगैरे सगळं आहे, तर भरपूर होऊन जाईल म्हणलं. त्यामुळं मी जास्त काही रस्सा बनवला नाही. तेवढ्या वाटणामध्ये होऊन गेलं. शेंगदाण्याचा कूट पण घालावा लागला नाही मला. तर तुम्ही बघू शकता एक उकळी आली ना, मस्त अशी तर्री आली भाजीला. याच्यावरून घालते मी कोथिंबीर आता. आणि शेंगा पण आपल्या मस्त शिजल्यात तुम्ही बघू शकता. आता याला अजून थोड्याशा कोरड्या होऊन देते, झाकण ठेवून शिजून देते. म्हणजे छान अशी भाजी झाली जाईल याची. तर याच्यासुद्धा आपण रस्सा करायचा असेल ना, तर रस्सा करू शकतो. पण मला कोरड्याच बनवायच्यात. कारण घेवड्याच्या शेंगा आहेत ना, कोरड्याच छान लागतात. अशा ओलसर मुलांना आवडतच नाही. आता बटाट्याच्या भाजीवरून घातली मी कोथिंबीर. तुम्ही बघू शकता किती भारी वाटते भाजी. तर अगदी 10-15 मिनिटामध्ये आपण झटपट ही भाजी तयार करू शकतो. तर भाजी झाली, भाजी उतरून घेतली मी. चला तर मंडळी, आपण आता डाळीला फोडणी देऊन घेऊ. डाळ पण झाली. तर एक छोटंसं पातेलं घेतलं मी. पातेल्यामध्ये घातलं थोडंसं तेल, त्याच्यामध्ये जिरा घातला. मोहरी घातलीच नाही, मोहरी पण नको म्हटलं, फक्त जिरे घातली. जिरेने छान फ्लेवर येतो. आणि जिरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये घातली हिरवी मिरची कापून. त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातलाय आणि थोडीशी हळद घालते आणि डाळ घालते आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालते. तर झाली आपली डाळ. आणि आधीच टोमॅटो घातलं होतं मी डाळीमध्ये, तुम्ही बघू शकता. टोमॅटो पण छान असं शिजले गेले त्याच्यामध्ये. तर हे बघा मस्त अशी डाळ झाली. आता याला एक उकळी येऊन देते. आणि आधी आपण मीठ घातलं होतं ना डाळ शिजायला घालताना, थोडंसं वरून चवीनुसार मीठ घातलं, जास्त नाही घातलं, नाही तर जास्त खारट व्हायचं. त्याच्यामुळे थोडंच घातले आणि कोथिंबीर घातली. डाळ झाली, भाजी झाली, त्यानंतर घेवड्याच्या शेंगा शिजतायत. आणि आता मी भात लावून देते कुकरला.
आता डाळ उतरून घेतली मी. त्यानंतर घेवड्याच्या शेंगा पण शिजल्यात. तुम्ही बघू शकता मस्त अशा कोरड्या झाल्यात. दुसरं काही वाटण घालायची गरजच नाही पडली याच्यामध्ये. गॅस बंद केला आणि शेंगा उतरून घेते, झाकून ठेवून देते. आणि बटाटे मी असे पाण्यामध्ये ठेवले होते थोडेसे स्लाईस करून असे चिप्ससारखं. तर बटाट्याचे काप करून घेतलेत मी भज्यासाठी. तर भजे बनवते बटाट्याची मी, कारण आपल्याला कांद्याची पण बनवायची नाहीत ना त्याच्यामुळं. तर बटाट्याच्या कापामध्ये मी घातली कोथिंबीर, हळद घातली, थोडीशी लाल मिर्च पावडर घातली आणि धने जिरे पावडर आहे ते थोडंसं घातलं आणि बेसन पीठ घालून थोडंसं मिक्स करते आता. तर भज्याचं सगळं तयार झालं ते साईडला ठेवून देते. मंडळी बाकीचं सगळं झालं. आता खीर बनवून घेते, त्यानंतर पुरी काढते, तेलात तळते मस्त आणि पापड काढायचा, पापड भजी करायचं राहिले, बाकी होत आले आता. तर मुलांनी दूध आणलं होतं. दूध एकीकडे मी तापाय ठेवलं गॅसवरती, अजून एक पातेलं घेतलं दुसरीकडे गॅसवरती. त्याच्यामध्ये घातलं गावरान तूप. तर घरचंच गावरान तूप बनवलंय ना मी, साई ठेवत असते फ्रीजरमध्ये ना. तर 7-8-10 दिवसा मिळून मी तूप बनवत असते. आणि पातेल्यामध्ये मी ड्रायफ्रूट थोडंसं कापून ठेवतच असते मी. तर काजू बदाम ते घातले थोडंसं आणि शेवया मी थोड्याशा त्याच्यामध्ये घालून परतून घेतल्या, म्हणजे हलवून घेतल्या, म्हणजे खरपूस मस्त वास येतो. आणि त्याच्यामध्ये घातलं दूध आता. आणि दूध मसाला पावडर हे पॅकेट मी बरेचसे आणूनच ठेवत असते, कारण दूध मसाला थंडीमध्ये मुलांना आवडतो. तर तुम्ही बऱ्याच वेळा पाहत असता की मुलं बोलतात, मम्मी दूध मसाला बनवायचा आहे, आपल्याला दूध प्यायचं आहे, थंडीचं छान वाटतं. तर बाहेर प्यायला जाऊ सर ते बोलतात आपण असं चुलीवर तापू आणि घरीच पिऊ. तर त्यासाठी दूध मसाल्याचे पॅकेट आणून ठेवलेले. ते दूध मसाल्याचं पॅकेट एक घातलं, त्याच्यामध्ये चवीनुसार साखर घातली आणि उकळी येऊन दिली. झाली आपली खीर तयार. आता खीर उतरून घेतली मी आणि गॅसवरती कढईमध्ये ठेवलं तेल तापायला. आता फक्त पुऱ्या, भजे आणि पापड तळायचेत. बाकी आपली पूर्ण थाळी उपवासाची म्हणजे नैवेद्याची तयार झालेली आहे. तर उपवास सोडायला हेच खायचं, कांदा लसूण विरहित. कांदा लसूण खायचा नसतो उपवासाला. तर मी आता भजे तळून घेते आणि तुम्हाला डायरेक्ट पूर्ण थाळीच दाखवते. तर मंडळी हे बघा, नैवेद्याचं ताट बनून झालंय अगदी कांदा लसूण न घालता. तर सगळी रेसिपी मी तुमच्याशी शेअर पण केलेली. चला मी आता नैवेद्य दाखवते आणि फौजी साहेबांना जेवायला पण देते, तर त्यांना पण ड्युटीला जायचंय. तर चला. तर मंडळी मार्गशीर्ष मधल्या दुसऱ्या गुरुवारची अशी पूजा केली मी आणि नैवेद्याची थाळी अशी बनवली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.